नमस्कार मंडळी. मी समित कोटियन तुमचं स्वागत करतोय फ्री टॉक्स कनेक्ट पॉडकास्टवर. आज आपल्या भागात आपल्यासोबत एक अत्यंत विशेष आणि ठाण्याचा एक बुलंद आवाज जोडला गेला आहे. महाराष्ट्राची समृद्ध वारकरी परंपरा आणि समाज प्रबोधनाचा वारसा आपल्या रंजक आणि तितक्याच प्रभावी वाणीने घरघरात पोचवणारे तरुण कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनात विठ्ठल भक्तीचा अथांग सागर तर असतोच, पण त्यासोबत आजच्या तरुण पिढीला दिशा देणारे विचार आणि समाज सुधारण्याची तळमळही स्पष्ट जाणवते. भागवत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ठाण्यात अविरत सामाजिक कार्य करणारे आपले लाडके हरिभक्त परायण विक्रांत महाराज शिंदे महाराज, आपल्या पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. तर महाराज, तुमचं बालपण कसं गेलं? घरात आधीपासूनच वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी होती का, की तुम्ही स्वतः या मार्गाकडे वळले? हा सांगायला आवडेल मला. म्हणजे सत्य बोले मुखे दुखवी अनेकांचे दुखे, खरं बोलायला आवडेल. हो. माझ्या घरामध्ये लहानपणापासून असं काही म्हणजे वारकरी संप्रदायाचं काही लवलेशही नव्हतं. अच्छा. पण माझे चुलते जे आहेत, काका काकी, पुन्हा माझे मोठे काका मोठे काकी, सगळे मोठेच आहेत. माझे पप्पाच लहान आहेत. हे तिन्ही माझे काका हे वारकरी संप्रदायाकडे होते. जेव्हापासून मला कळते हे वारकरी संप्रदायाकडे होते. मला भजनाला वगैरे घेऊन जायचे सोबत. आणि दैवी देणगी म्हणावी, ते गायन आवड चांगली आहे, गायन जमतं म्हणून मला ते सोबत घेऊन जायचे, भजन करायचो. पण मला काही एवढा वारकरी संप्रदाय म्हणजे काय आणि मी त्याच्यात स्वतःला झोकून दिला असं काही माझा विषय नव्हता. एक रात्र माझ्या आयुष्यात अशी आली, आपण म्हणतो ना पृथ्वी फिरली, हो. असं काहीतरी. एक रात्र अशी आली की माझे काही मित्र घरी आले आणि मला एका कीर्तनाला गावी घेऊन गेले, पुणे जिल्ह्यामध्ये. त्यावेळेस विना आणि मी, आमच्या दोघांची साईज सारखीच होती, म्हणजे लहानच होतो मी. तर त्या गावी मला त्यांनी विना दिला गळ्यामध्ये, तुम्हीच विना घ्या. अरे म्हटलं माझ्या गळ्यात मला नाही, मी विना वगैरे नाही. नाही 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 घे, तिथं कोणी नाही गाणार, घ्या म्हणून. ठीक आहे, मग तो विना मी घेतला. आणि कीर्तन होतं हरिभक्त परायण निवृत्ती महाराज इंदोरीकर यांचं. अच्छा. आणि माझा आणि त्यांचा परिचय नव्हता, आणि इंदोरीकर कोण आहे हे मला सुद्धा माहित नव्हतं. मी कधी त्यांना ऐकलंही नव्हतं. पण ती व्यक्ती माझ्यासाठी अपरिचित होती, पण समाजासाठी परिचित होती. बरोबर. तर खूप गर्दी होती. आणि ते कीर्तन मी मागे उभं राहून, त्यांच्या मागे टाळ घेऊन उभा होतो. पूर्ण कीर्तन ऐकल्यानंतर बोलो बस, आता हा समुद्र आपला आहे, बाकीचं पाणी कुठलं प्यायचंच नाही होत. आणि तेव्हाच माळ घातली. घरात माहीत सुद्धा नाही की मी माळ घालून येईल म्हणून. त्यांना माहिती आहे हा नेहमीसारखा गेलाय कुठेतरी भजनाला, येईल घरी. बरोबर. पण मी माळ घालून आलो. आणि तिथून पुढे म्हणजे 2006ची घटना आहे. 2006, आज 20 वर्ष झाले त्या गोष्टी. बरोबर. तेव्हा मी माळ घातली. आणि माझ्यानंतर माझ्या पत्नीने माळ घातली. तिलाही माझा हट्ट नव्हता, कारण घरात खाणारे होते. तू असशील, कसं आहे, एखाद्याने मनापासून सोडणं उत्तम आहे, जबरदस्ती सोडवण्यापेक्षा, असं मला वाटतं. त्याच्यामुळे मी तिलाही अडवलं नाही. आणि तिने जशी माझी उष्टी हळद लग्नामध्ये गेली आणि तिने खायचं सोडलं. आणि वारीमध्ये ह्या येणारी आता वारी आपली, या वारीमध्येच तिने 2012ला माळ घातली. 11ला माझा विवाह झाला. अच्छा. आता असं समजा की इथून पुढे आमची परंपरा चालू झाली. खूप छान. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही व्यासपीठावर किंवा गादीवर उभे राहून कीर्तन केले, तो अनुभव कसा होता? मनात काही भीती किंवा धडपण होती? हो, भीती होती, दडपणही होतं. कारण प्रेक्षकांसमोर बोलणं कधी नशिबात आलंच नाही आपल्या. आणि अचानक 2-3 मित्र मला म्हणाले, मी नाव घेईल आवडीने, विकास कुंजीर माझा खूप चांगला मित्र, आज पुण्याला शिक्षक आहेत ते. त्यावेळेस विकासने परिहट्ट केला की नाही विक्रांत, तू कीर्तन केलंच पाहिजे, तुला जमेल, तू करशील, असा तसा बराचसा भाग होता. मग ज्ञानेश्वर पांचाळ, निलेश विधाटे ही काही मंडळी आली आणि मला एकादशीला त्यांनी एक कीर्तन करायला लावलं. आणि मी हे सुद्धा छातीटोक सांगेल की ते कीर्तन माझं नव्हतंच. ते फक्त एक डमी म्हणतो ना आपण, पाठांतर करायचं आणि तसंच्या तसं बोलून दाखव, असा तो प्रकार होता. तरी पण जीव लटपटत होता, घाबरलेलो होतो.
आणि ते माझं पहिलं कीर्तन होतं एकदम. ते तुम्ही पहिला पाऊल टाकलं. पहिलं पाऊल असं कीर्तनाचं. सर, एखादा तरुण जेव्हा या क्षेत्रात येतो तेव्हा त्याला समाजाकडून आणि मित्रांकडून सुरुवातीला कशा प्रतिक्रिया मिळतात? तुमचा अनुभव काय सांगतो? हां, या बाबतीत माझा अनुभव खूप चांगला आहे. मी ज्यावेळेस वारकरी संप्रदायामध्ये आलो अचानक, म्हणजे व्यसनातून बाहेर आणि मित्रातून बाहेर नाही गेलो मी. व्यसनातून बाहेर गेलो, मित्र मी जपले. बरोबर. आणि मी माळ घातल्यानंतर मी डवलेनगर या ठिकाणी राहतो. माझ्या डवलेनगरमध्ये जितके माझ्या जिव्हाळ्याचे जवळचे जे किंवा परिचित जरी मित्र जे आहेत, त्या सर्वांनी मला जपलं. कोणी मला असं टोमणे दिले नाही, का काही नाही. उलट त्यांनाही या गोष्टीचा मनापासून मला तर वाटतं की अभिमान वाटत असेल मैत्रीचा. त्यांनीही मला वगळलं नाही त्यांच्यातून कधी. त्यांच्यासारखंच जपलं. फक्त मला त्यांनी स्वतः कधी व्यसनात त्यांनी परत येऊ दिलं नाही. त्या संगतीमध्ये मला कधी त्यांनी बसू दिलं नाही, याचा मला अभिमान वाटतो. तो तुमचा उत्साह तेव्हा वाढला. हा उत्साह माझ्या मित्रांचाही खूप मोठा हात आहे याच्यामध्ये. इवन आमच्या इथे शिवजयंती होते, त्यावेळेस माझ्या मित्रांनी मला त्या ठिकाणी संधी दिली की विक्रांत आपला आहे माळकरी कीर्तन करतो. मला त्या ठिकाणी 1-2 वेळा त्यांनी कीर्तनाची सुद्धा संधी दिली. अरे वा, यामध्ये मित्रांचा खूप मोलाचा वाटा आहे. तुमची कीर्तनाची शैली खूप रंजक आहे. तुम्ही गंभीर विषयी सहज हसवत सांगता. हा टायमिंग आणि विनोदाचा अंगी कसा बांधतो? गंभीर विषय गंभीरतेने सांगितला तर लोक गंभीरतेनेच ऐकतील. बरोबर. मनापासून ऐकण्यासाठी त्या विषयाला थोडंसं वळवावं लागतं आणि लोकांच्या हृदयात हात घालणं इतकं सोपं नाही. त्यासाठी तोंडातून हात घालावा लागतो. कधी चावतील सांगता येत नाही, पण आपल्याला हृदयापर्यंत पोचायचं असेल तर गंभीर विषय सुद्धा थोडा सहज करून त्यांच्यापर्यंत मांडावा लागतो. आणि मला वाटतं ही शैली कुठे शिकण्याची गरज नाही. जर तुम्ही मनापासून तयार आहात तर परमेश्वर सगळं करून घेतो तुमच्या. बरोबर. आजकालचे सोशल मीडियामुळे कीर्तनाचे छोटे व्हिडिओ रील्स खूप व्हायरल होतात. या डिजिटल प्रसिद्धीकडे तुम्ही कसं बघता? याचा कीर्तनाचा मूळ उद्देशाला फायदा होतो की नुकसान? फायदाही होतो आणि नुकसानही आहे. दोन्ही बाजू आहेत नाण्याला. जशा 2 बाजू असतात तशा या गोष्टीमध्ये. काही मी नेहमी कीर्तनात सांगत असतो, एकाने पिंजऱ्यामध्ये पोपट पाळला. पाळल्यानंतर त्या पोपटाला काही गोष्टी बोलायला शिकवल्या. बरोबर. नमस्कार. तो पोपट कोणी पाहून आला की नमस्कार. हं. आणि याच्यातून काय घडलं की त्या पोपटाला त्याचं ज्ञान नाही. त्याला कळालं की मला नमस्कार बोलायला शिकवलं तर मला तितकंच बोलायचंय. अशी काही, आता कीर्तनकार मी सुद्धा आहे. कोणाला नावं ठेवणे चुकीचं आहे, पण सत्य वस्तुस्थिती सांगितली पाहिजे की तुम्ही पाठपाठांतर करून समाजापर्यंत ज्यावेळेस पोहोचता आणि समाज हा आपल्यापेक्षा 4 पावलं पुढचा असतो कधी पण. बरोबर. आपण सांगणारे जरी असलो तरी समाज हा 4 पावलाने पुढे आहे, अनुभवाने पुढे आहे. आपण पाठांतर करून सांगतो हे समाजाला कळतं. आणि पाठांतर करून सांगितलेलं समाजाच्या फक्त कानापर्यंत राहतं. अनुभवातून कीर्तन केलं तर ते समाजाच्या हृदयापर्यंत जातं. बरोबर. इतकंच मी या ठिकाणी सांगतो. तर कधी असं घडलंय की तुमच्या कीर्तनातील एखादा विचार ऐकून एखाद्या व्यक्तीने स्वतःचं आयुष्य पूर्णपणे बदललं आणि तो अनुभव तुम्हाला सांगायला आलाय? असे माझ्या आयुष्यामध्ये 4 ते 5 तरुण आहेत की म्हणतात ना, माया नादी लागली. त्यांना सांगतो माझ्या नादी लागू नका. मी माझ्या नादी लागून माझंच आयुष्य पहिलं म्हणजे खूप मागे सारून टाकलं मी. म्हणतात ना की एक वय असतं, त्या वयात कमवलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. तर मी वेडासारखा भगवंताच्या मागे लागलो होतो. मला खूप वेड होतं. म्हणजे मला घर कळालं नाही, बायको कळाली नाही, मला नोकरी कळाली नाही, मला वडिलांनी समजवायचं ते कळालं नाही, मला आई समजवायची ते कळालं नाही. मला एकच कळायचं की मला इथंच आनंद आहे. हा टाळ वाजला, माझ्या बोटाला इथे खड्डा आहे, तुम्ही हात लावून बघा. हा खड्डा आहे ना, हा टाळाचा खड्डा आहे. पण टाळ पकडतो ना, तर मी इतके टाळ वाजवले. मला त्यात आवड होती, टाळ वाजवण्यात, भजनात असं. तर काही लागले नादी, पण मी त्यांना संसार शिकवला. कारण माझे गुरु म्हणायचे काही प्रपंच करावा नेटका, तो नसावा फाटका, परमार्थ साधावा विवेका. म्हणजे तुम्ही प्रपंच सुंदर करा, तुमचा परमार्थ सुंदर होईल. पण तुम्ही प्रपंच सोडून परमार्थ केला तर तुमचा परमार्थही होणार नाही आणि प्रपंचही होणार नाही. त्याच्यामुळे माझ्या नादी लागले. त्यांना तर सांगितलंय पहिला, घर सुखी करा, परमेश्वर तुम्हाला सुखी करेल.
बरोबर. खूप छान बोललात सर. मला त्यांची नावं घेऊ वाटत नाही. हो, हो. तो नाही सगळे चालेल. छान आहेत त्यांच्या जागी. मग आजची तरुण पिढी खूप महत्त्वाकांक्षी आहे, पण ते तितक्याच ती लवकर डिप्रेशनमध्ये जातात. अपयशाचा सामना कसा करावा? किंवा याबद्दल ज्ञानेश्वरी किंवा गाथेत काय मार्गदर्शन मिळतं? हो, मला सांगायला आवडेल, की खरंच तरुण पिढी एक विनोदामध्ये आपण पाहतो डिप्रेशन हा शब्द, पण हा शब्द खूप घातक आहे. डिप्रेशन आपण बघतो, की ट्रेनमध्ये सहज मारामारी होते, काही मर्डर होतात. बरोबर. ह्या डिप्रेशन काही विचार करत नाहीत लोकं मागचा पुढचा आणि सरळ चालून जातात. मग ती चुकी त्या व्यक्तीची नसते. त्याच्या आतमध्ये जे होतंय ना, बुद्धीमध्ये त्या विचाराने तो ते पावलं उचलतोय आणि ते त्याच्याकडनं घडूनही जाते. त्याला त्याचा पश्चाताप 100% आहे बरोबर. नंतर, की माझ्याकडनं हे व्हायला नाही पाहिजे होतं. आणि तरुण पिढी डिप्रेशनमध्ये जातेच. 10वी ला काय झालं, घेतली फाशी. आपण बघतोच बाबा असं हो, झालं, हो. तसं झालं, अमुक झालं, तमुक झालं. जगद्गुरु तुकोबराय ह्या लोकांना एक खूप चांगला सल्ला देतात. हं. तुम्हाला माहितीये तुम्ही 100 गुन्हे केले असतील मागे, तुम्ही सोडून द्या. तिथे पाहू नका आता. वाल्या कोळी होता. तो असं कथानक आहे, की एक ब्राह्मण मारायचा आणि एक खडा रांजणात टाकायचा. असे 7 रांजण त्याने भरले होते. रांजण म्हणजे आपल्या शहरी भागातला मडका नाही, तर ते गावाच्या बाहेर एवढा मोठा मडका आहे, त्याला रांजण म्हणायचे मोठा. अच्छा. एकच खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. ही कथानक आहे. आपल्याला महत्वाचं काय यातला संदर्भ इतका महत्वाचा आहे, की तो सुद्धा वाल्मिकी झाला. वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला आणि त्याला इतका अधिकार प्राप्त झाला, की केले रामायण रामा आधी. म्हणजे राम जन्माला येण्या अगोदर वाल्या कोळीने रामायण लिहिलं आणि प्रभू श्रीरामांना त्याच्यानुसार चालावं लागलं. एवढा अधिकार त्याला प्राप्त होतो ना. मग जगद्गुरु तुकोबराय ह्या तरुणांना तेच सांगतात, की तुम्ही ठीक आहे, झाल्या तुमच्याकडनं चुका, मागे झाले पाहू नका. हं. आणि हा गर्भ काय एसी मध्ये बसलेला नाही आतमध्ये. त्याच्या कानात, नाकात, मुखात आईची विष्ठा आहे, मलमूत्र आहे. ती पूर्ण घाण आहे तिथली आणि गरमी आहे खूप जबरदस्त. आणि तो 9 महिन्यांनी पूर्ण झाले. आता 9 दिवसाने तो जन्माला येणार आहे. हा 9 दिवसाचा संवाद आहे भगवंतासोबत, की देवा मला इथून बाहेर काढ, मला इथे त्रास होतो. आता तो जाणता झालाय, त्याला आता बाहेर यायचंय. तोपर्यंत नेणता होता, तोपर्यंत आईचं अन्न त्याला पोचत होतं, पण आता त्याला त्रास होतो तिथे. जोरात लाता घालणे, आई कळवळते, मला त्रास होतोय, डॉक्टरकडे नाही. हा बाहेरचा भाग आहे. पण आतमध्ये ही सिच्युएशन, की देवा मला बाहेर काढ, बाहेर काढ. देव म्हणतो मी तुला बाहेर काढेल, सुखरूपही काढेल, पण तू काय करशील? मी बाहेर काढले, मी देईल तुला जन्म सुखरूप. काय करणार तू? म्हणजे मी ऐक, आठवीन पाय हा माझा नवस, मी तुझे पाय आठवीन, मी हा नवस करतो तुला. म्हणजे हा नवस आपण कुठे केला? गर्भात असताना. की आठवीन पाय हा माझा नवस. देव म्हणतो कधी आठवणार? आल्यावर ताप. म्हणजे आला ताप तर देव माझा बाप, गेला ताप देवाच्या बापाचा मी बाप. ताप आला तो राम राम राम, ताप गेला की आहेच आपलं जीवन कहाणी चालू करत. म्हणजे गेला देव खड्ड्यात तिकडे. तसं आठवणार? म्हणे नाही, रात्र आणि दिवस पांडुरंगा, आठवीन पाय हा माझा नवस, रात्र आणि दिवस म्हणजे 24 तास मी तुझ्या नामाचं स्मरण करेन. देव सुद्धा गालात असतो, त्याला माहिती आहे हे काय एवढं करत नाही. ठीक आहे, काय हरकत नाही, तुला जन्माला घालतो, पण लक्षात असू दे की आपला संवाद झालाय आणि तू मला वचन दिले, नवस केलेलं आहेस. मग त्यावेळेस आपला जन्म होतो. भगवंत हळूच विचारतो, लक्षात आहे ना नवस? मग ते रडतं क्याव क्याव. म्हणजे आम्ही परमार्थामध्ये एक विनोदात सांगतो, की ते म्हणतं केव्हा, म्हणजे बाहेर आल्यावर लगेच बदलला तू. असा माणूस परमार्थात म्हटला तर जन्म जाते, ठीक आहे, नंतर बदलतो. बदलल्यानंतर पण त्याला कुठेतरी त्या गोष्टीची जाणीव असते नसते. आता हा त्याच्या मनाचा किंवा त्याच्या संगतीमध्ये जे आहेत त्या संगतीमधला भाग आहे. परंतु कधी ना कधी त्याला त्या गोष्टीची जाणीव 100% होते, की आपल्यासाठी कोणीतरी मागे आपल्या एक उभा आहे. फक्त त्याची ना आपली अजून ओळख अजिबात नाही. हा त्याच्या मनाचा भाग. आणि आम्ही कीर्तनातनं सांगतो, तो मागे आहे ना तसा तो पुढे सुद्धा आहे. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. पण तो जसा मागे पुढे आहे तसा ममई अंशो जीव लोके जीव भूता सनातना मनसष्टानी इंद्रियानी प्रकृती स्थान करशती. भगवद्गीता आपल्याला सांगते की भगवंत हा प्रत्येकाच्या हृदयामध्ये अंशाने बसलेलाच आहे. फक्त तो तुम्ही आत बाहेर शोधत बसू नका. जो आतला आहे ना त्यालाच ओळखा. आतला आत्मा ओळखणे तोच परमात्मा ओळखणे, असा भाग आहे. म्हणून परमार्थाची सुरुवात ही
तरुणांच्या विचारातून अशी होती की बाबा ते म्हातारपणीचं खेळ आहे, हो. की आपण या आहे तरुण, माझे बाबा मी म्हणायचे की आहे तरुण तवर घ्या करून, गेलो मरून म्हणजे टाकतील पुरून. म्हणजे तरुण आहे तवर मजा करून घ्या, तसं नाही. माऊली ज्ञानोबराया, जगद्गुरु तुकोबराया आदी सर्व संत सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. हो, संत ज्ञानेश्वर महाराज 22व्या वर्षामध्ये समाधिस्थ होत आहेत. हे 22व्या वर्षाला आपल्याला ज्ञानेश्वरीतला ज्ञ सुद्धा कळत नाही. बरोबर. त्या काळामध्ये भगवान आपले ज्ञानेश्वर महाराज समाधिस्थ होते. म्हणजे खरं ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं की परमार्थ हा तारुण्यातला आहे. आणि माझे गोरोबा काका, सावता माळी, जगद्गुरु तुकोबराय हे दाखवतात की परमार्थ म्हातारपणातला सुद्धा आहे. म्हणजे तुम्हाला जेव्हा स्पार्क होतो तुमच्यामध्ये, तिथून तुमची खरी सुरुवात होते. मागच्या प्रश्नात आपण सांगून गेलो की नाही कळत, आपण वय पुढे जात आहे, आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा. सेकंदाचा काटा जसा पुढे जातो ना, तसं आपण मरणाकडे एक पाऊल टाकलेलं आहे. बरोबर. जन्मापासून मरणापर्यंतची ही वारी. सेकंद काटा पुढे जातोय म्हणजे आपण एक एक पाऊल मरणाकडे आपण चाललोय. तर कुठेतरी जागा होणं गरजेचं आहे. मग तुम्ही तारुण्यात जागा व्हा अथवा म्हातारपणात जागा व्हा, असं मी सांगतो. कधीतरी व्हा, पण जागे व्हा. खूप सुंदर, खूप सुंदर. आजच्या इन्स्टंट युगात लोकांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी असते, पण अध्यात्मात सबुरी किंवा संयम महत्वाचा असतो. हा संयम कसा वाढवावा? यामध्ये आपण म्हणजे असं म्हणू की प्रत्येकाला कर्म केलं की फळाची अपेक्षा असते. बरोबर. बरोबर आहे. आणि यासाठी मी दोनच उदाहरणं देतो. अरे या जगात जन्माला येण्यासाठी सुद्धा 9 महिने वाट पाहावीच लागते. बरोबर. आणि महिन्याचा पगार खाण्यासाठी 30 दिवस त्याच्याकडे काम करावंच लागतं. बरोबर. कुठलीच गोष्ट अशी चटकेपटक भेटत नाही. आज कोणी परीस नाही की लोखंडाला स्पर्श केला आणि सोनं झालं, किंवा तूप खाल्लं की रूप आलं, असं काही होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीला हा संयम ठेवलाच पाहिजे. संयम ठेवल्याशिवाय पुढच्या गोष्टी आपल्याला प्राप्त होतच नाही. मग ठाणे शहरात अनेक सांस्कृतिक आणि वारकरी परंपरा जपल्या जातात. ठाण्यातील प्रेक्षकांसमोर कीर्तन करण्याचा तुमचा अनुभव इतर शहरापेक्षा कसा वेगळा आहे? मी वेगळा नाही सांगेल, उलट मला माझ्या ठाण्यामधला परमार्थ खूप मोठा वाटतो. कारण आम्ही कीर्तनकार, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावांमध्ये आम्ही कीर्तनाला जातो. तर आम्हाला त्याच गावाशी एक संबंध येत असतो ना. म्हणजे महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक तालुक्यातल्या, प्रत्येक गावात मी पोहोचलेलो आहे. बरोबर. पोहोचलेलो. पण मला तो गाव, तेच 2 तास आणि ते कीर्तनाचे 2 तास आणि ती काही माणसं, बस एवढाच अनुभव असतो. पण माझ्या ठाण्यामध्ये आज 125 पेक्षा अधिक अखंड हरिनाम सप्ताह होतात. एका सप्ताहाचे 7 दिवस असतात. म्हणजे 7 गुणिले 125 केले तर वर्षाचे दिवसही तितके नाहीयेत. बरोबर. त्याच्यापेक्षा मोठा परमार्थ आपल्या ठाण्यामध्ये होतो. आम्ही आवडीने सांगतो, आधी ठाणे पंढरपूर, तो अभंग असा आहे, अधिष्ठान पंढरपूर. पण आम्ही आवडीने म्हणतो आधी ठाणे पंढरपूर, मग का नाही सुंदर. ठाण्यात परमार्थ खूप मोठा आहे. खूप छान सर. तुम्ही स्थापन केलेले भागवत सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत आणि भविष्यात काय करायचा मानस आहे? भविष्यामध्ये भगवंत जे कार्य करून घेईल ते तर मी आनंदाने करेल. पण चालू असलेले उपक्रम मी सांगेल, मी कोणाला व्हीलचेअर, कोणाला वॉकर, म्हाताऱ्या माणसाला स्टिक टेकून चालण्यासाठी हे मी देण्याचा खूप प्रयत्न केला. आणि मी जर तुमच्यासमोर लाईव्ह आहे, हे जर जगापुढे जाणार आहे, तर मला सांगायला आवडेल की मी एका स्टिकसाठी किंवा एका वॉकरसाठी आजपर्यंत एकाही नेत्याच्या दारात उभा राहिलेलो नाही. मी कीर्तन करतो, माझ्या कीर्तनातून जे मानधन भेटतं त्या मानधनातून मी ह्या गोष्टी विकत घेतो. म्हणतो ना आपण, जर समाज आपल्याला 2 पैसे देतो तर आपण समाजाचे देणेकरी आहोत. बरोबर. कीर्तनाने कोणाचीच गरज चालत नाही. एक म्हण आहे, देवाचं, गावाचं आणि भावाचं कोणालाच पचत नाही, आम्हालाही पचणार नाही. त्यामुळे आम्ही जे काही कीर्तन करतो ना, मी तर त्यातून हे साहित्य मी अगोदर खूप घ्यायचो. म्हणजे मला वाटतं लॉकडाऊनच्या नंतर माझा काळ थोडासा उतरणीला गेला, एक 2022, 23, 24चा. पण 25 पासून पुन्हा मला वाटतं परमेश्वराने हात धरलाय आणि आता परत सरसर वर चाललोय मी. पण 20 पर्यंत मी हे खूप काम केलं भागवत सामाजिक संस्थेच्या अंतर्गत. त्यानंतर लॉकडाऊन लागल्यानंतर मी पण केला होता की जो भिकारी माझ्या समोर येईल रस्त्यावरचा, तर एकही भिकारी उपाशी झोपू देणार नाही मी. कारण लॉकडाऊन आहे, त्यांना पैसेच नाहीत, कोणी देणारच नाही. आता ते असेच राहिले.
त्या प्रत्येकाला आम्ही माझी आई, माझी पत्नी आणि माझी बहीण आहे तिथे एक मानलेली बहीण आहे. मी मानलेलं नातं खूप गोड मानतो बरं का. अच्छा. कधी कधी म्हणतो की हे सख्खे नको पण ते परके बरे, बरोबर. असं. तर मानलेली एक बहीण आहे माझी तिथे डवले नगरला मी राहतो तिथे, आणि माझे डवले नगरचे मित्र परिवार ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही मोठा टोप मैदानात भात घालायचो. रोज दुपारी बनवायचं आणि रोज संध्याकाळी 400-500 प्लेट तयार व्हायच्या, त्या सगळ्या ठाण्यात वाटून यायचो आम्ही. कोविडमध्ये मी रोज हे काम केलंय. मी कोणाकडनं रुपया घेतला नाही, ना कोणाचा घरातला तांदूळ सुद्धा घेतला नाही. जे काय आहे ते आपल्या स्वकष्टाने कीर्तनाच्या माध्यमातून जे काही भेटले, आणि मित्र सपोर्ट करायचेच. तर तुम्ही अन्नदान हे श्रेष्ठ दान असं तुम्ही मानताय. हा, अन्नदान हे श्रेष्ठ दान. भुकेल्याला अन्न देणं हे सगळ्यात मोठं काम, तहानलेल्याला पाणी देणं हे सगळ्यात मोठं काम. आता सर पुढे बोलूया. म्हणजे मला एक असा प्रश्न आहे की तुमच्या वारीमधला कोणता एक किस्सा तुम्हाला आठवतोय का, की खूप ते तुमच्या लक्षात राहिलंय? वारीमधला किस्सा सांगायचा झाला तर मी सांगेल, आम्ही दशमीला चिंचोली भोसे भटुंबरे रोड म्हणतात त्याला. चिंचोली भोसे गाव आहे पुढे. त्या भटुंबरे रोडला आमच्या सद्गुरूंचा एक आश्रम आहे, भक्त पुंडलिक आनंद आश्रम म्हणून. अच्छा. खूप मोठा आश्रम आहे, 2-2.5-3 एकर मध्ये येतो मोठा. तर आमचे बाबा येणार होते त्या ठिकाणी, आणि पायवारी आहे ना, शेवटी पायवारीचा बरोबर. आनंद हा अतिशय वेगळाच असतो. हो. आणि मी बाबांसमोर त्यावेळेस पहिल्यांदा जाणार होतो आमच्या. तर मी सद्गुरूंचा भक्त आहे, मी नामधारक आहे. पहिली गोष्ट म्हणजे मला हे सांगता येत नाही, म्हणतात ना की शब्द कमी पडतायत मला. मी माझ्या सद्गुरूंना पाहिल्यानंतर, हे वारीतच घडलं. 3 वर्ष मला सगळेजण तयार करत होते की विक्रांत चिंतन कर, विक्रांत नामस्मरण कर, विक्रांत ह्याच्याशिवाय तुला पर्याय नाही. अरे हे नरा, आत बघ जरा. आम्ही आत बघायचं सोडलं, आम्ही बाहेरच जग बघतो. माऊलींचा फेटा चांगला आहे का, तुकोबांचा बाबा फेटा कुठं गंध चुकलाय का, विठ्ठलाचा हात खाली सरकलाय का. अरे हे सगळे बाहेर आहेत ना, हे आत आहेत आपल्या आत. अख्खं रामायण आत, अख्खं महाभारत आत आहे. माझे बाबा म्हणतात की बाहेरचा परमार्थ सोडून दे, विटा दगडाचा मातीचा परमार्थ तुझ्या आतमध्ये. एकदा का आतला हा जो आपण वारा घेतो, श्वास, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड, आपल्याला सायन्स मध्ये शिकवतात, पण त्याला परमार्थिक भाषेमध्ये जो घेतो तो प्राणवायू आहे, आणि जो सोडतो तो अपान वायू आहे. तसे आपल्या शरीरात 5 प्राण, अपान, व्यान, उदान, समान, हे 5 वायू शरीरात आहेत. म्हणजे ह्या 2च वायूचा आपल्याला अभ्यास आहे. बाबा म्हणतात बरं ठीक आहे, 2 घेतोय सोडतोय, रोज घेतोय सोडतोय, तुला कळतंय तू काय करतोय? म्हणलं नाही. अरे भगवंताचं नामस्मरण, 8 पाया हा माझा नवस, रात्र आणि दिवस पांडुरंगा. नवस केला ना तू, मग या श्वासाने नामस्मरण कर. तोंड बंद झालं तरी चालेल. बाबा म्हणायचे जेव्हा जीव जातो तेव्हा आधी जाते वाचा. आपण हिंदी पिक्चर बघतो, गेला मेला, बोलताच नाही आलं त्याला. आधी जाते वाचा, मग जातो जीव. तुला बोलणं बंद होतं मग जीव निघून जातो. मग त्यावेळेला भगवंताला कशी हाक मारली? आधी जाते वाचा, मग जातो जीव. कसा म्हणशील शिव शिवगा. हे शिव कधी म्हणशील, तर ते श्वासाला तुझ्या वेळ लागलं पाहिजे. बरोबर. माऊलींचा हरिपाठ जर तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यामध्ये एक ओळ आहे, आ जपा जपणे उलट प्राणाचा, तेथेही मनाचा निर्धार वासे. मन, तोंड नाही, मनाचा निर्धार पाहिजे त्या ठिकाणी. आणि हा मनाचा निर्धार माझ्या सद्गुरूंनी 3 वर्ष, सद्गुरूंच्या सोबत जे भाविक होते सगळेजण मला शिकवायचे की विक्रांत चिंतन कर तोपर्यंत. पण पंढरपूरचा हा माझा खूप मोठा अनुभव आहे. पहिल्यांदा पंढरपूरमध्ये माझ्या सद्गुरूंना आम्ही पोचलो, बाबा आलेत, आम्ही पंढरपूरमध्ये आहोत. दशमीलाच, एकादशीला नाही, आदल्याच दिवशी दशमीला पोचल्यानंतर जे मी माझ्या सद्गुरूंकडे पाहिलं आणि चिंतन जे चालू झालं आतमध्ये, ती एक माझ्या देहाची अवस्थाच खूप निराळी होती. म्हणजे आता ह्या क्षणाला मला विश्व दिसायचं बंद झालेलं आहे, आणि जवळजवळ 1 ते 1.5 तासानंतर मला माणसं कळत आहेत. म्हणजे हा मधला पिरियड, मी कुठल्या सिच्युएशन मध्ये होतो मलाही माहित नव्हतं. ही सगळी चिंतनाची ताकद आहे. आपण म्हणतो की या गोष्टी होत नाहीत, काही नाही. अरे तुम्हाला सहज जिन्यामध्ये भूत नसलं नुसतं जाणवलं तरी अंगाला काटा उभा राहतो. हे काय, हे स्पंदन आहेत ना तुमच्या आतमधले रोमांच. मग हे रोमांच तुमच्या भूतासाठी उभे राहतात, देवासाठी का नाही उभे राहत? बरोबर.
हा खरा परमार्थ लोकांनी सोडलेला आहे आणि ह्या खऱ्या परमार्थाचा अनुभव मी पंढरपुरामध्ये घेतला. हा माझ्या वारीतला अनुभव आहे. एकदम खूप छान. तिथून खूप गोड सुरुवात झाली परमार्थ. हम्म. सर, पुढचा असा प्रश्न आहे की आता सध्या एक रील ट्रेंडिंग मध्ये आहे किंवा आपण बघतो रील मध्ये, त्या रील मध्ये असं सांगितलंय की महादेवांनी पहिली वारी केली. तर त्या विषयांवरती तुम्ही जरा काही सांगाल का आम्हाला? हो, नक्कीच सांगेल. आता रीलमध्ये दाखवत आहेत महादेव, शंकर पताका वगैरे घेऊन चालत पंढरपूरला चाल. महादेव हे वारकरी संप्रदायातले पहिले मूळ पुरुष समजलं जातं त्यांना. वारकरी संप्रदायाची सुरुवात जर म्हटलं तर त्याचे प्रमाण आहेत. आदिनाथ उमा बीज प्रगटले. आदिनाथ उमा, उमा म्हणजे पार्वती. आदिनाथांकडून पार्वती मातेकडे परमार्थाचा गाभा सांगितला गेला. पार्वती मातेने हट्ट केला, अहो तुम्ही चिंतनाला ध्यानाला बसले 7-7 दिवस, महिना 6-6 महिने तुम्ही डोळेच उघडत नाही, तुम्हाला उठवायची भीती वाटते. 2 उघडले तर बरा, तिसरा उघडला तर काय करायचं समोरच्याने, घाबरायची लोक तुम्हाला उठवताना. पण मग तुम्ही नेमकं असं कुठलं चिंतन करता मलाही सांगा, मलाही आवडेल करायला. मग आता स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हा पुरवावा लागतो. मग ते आदिनाथांनी उमा म्हणजे पार्वती माताला ते ज्यावेळेस बीज मंत्र सांगितला त्यावेळेस मत्स्य अवतारामध्ये मच्छिंद्रनाथाने पाण्यामध्ये तो ग्रहण केला, ऐकला. म्हणजे आदिनाथांकडनं उमाकडे जाताना ते मच्छिंद्रनाथांपर्यंत पोहोचले. आदिनाथ उमा बीज प्रगटले, मच्छिंद्रा लादले सहज स्थिती. एक सोपा अभंग आहे. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, ज्ञानदेवासार चोजविले. म्हणजे निवृत्तीनाथांनी ते ज्ञानदेवापर्यंत पाठवलं. म्हणजे विचार करा, आदिनाथापासून एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य. म्हणजे ह्याने त्याला, त्याने ह्याला, ह्याने त्याला. पण ज्यावेळेस निवृत्तीनाथांनी ते ज्ञानेश्वरांना दिलं त्यावेळेस माऊलींनी विचार केला की हे माझ्या एकट्याच का कल्याण व्हावं. बरोबर, आपण तरलो नव्हे का नवलं, कुळे उद्धरीला अनेकांचे. मग अनेकांनी काय मरायचं का, परत जन्माला यायचं का? नाही, मी या जन्मात सगळ्यांना देऊन टाकणार. मग आपण आरती प्रगट गुह्य बोले, विश्व ब्रह्माची केले, राम जनार्दनी पायी मस्तक ठेविले, आरती ज्ञान राजा. ही आरती घेतो आपण गणपती. या आरतीचा उपभोग की माऊली ज्ञानेश्वरांकडे जे भेटलं ना ते स्वतः करता नाही ठेवलं त्यांनी. लोपले ज्ञान जगी हित निनती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. हे ज्ञानेश्वर महाराज. म्हणून पहिले कोण आहेत? आदिनाथ. तिथून चालत आलेले आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा पहिला वारकरी त्यांनी पहिली पताका हाती घेतली ते भगवान शंकर. वारीमध्ये जाताना म्हणजे एक वारकरी असतो, त्यांना काय काय पाळावं लागतं किंवा त्यांच्या घरी काय अडचण झाली, काही प्रॉब्लेम झाले, कोण एक्सपायर झालं किंवा काय झालं, तर त्यांना ते लागू होतं की नाही? हा सगळा आता मनाचा खेळ आहे. पण याला पारमार्थिक उदाहरण आणि मोठ्याचं उदाहरण द्यायचं झालं तर मी सांगेल, या प्रश्नाला मी गाडगे बाबांचं उदाहरण देईल. बाकी वारीमध्ये कोण काय विचार करतो, कोण कसा विचार करतो, तर त्याच्या मनाचा भाग आहे. बाबा माझं घरी काहीतरी झाले, मला जाणं गरजेचं आहे. किंवा माझ्या कोण जन्माला आला, मला आता सोयर लागलं, कोण मेला, मला आता सुतक लागलं, तो त्याचा भाग आहे. त्याला मी एवढं महत्व देत नाही. तो महत्व देत असेल तर त्याच्या महत्वाला आपण महत्व देऊ, अशातला मी आहे. गाडगे बाबा कीर्तन करत असताना गाडगे बाबांचा मुलगा देहांत पावला आणि त्यांच्या कानामध्ये येऊन सांगितलंय एकाने चालू कीर्तनात. तेव्हा गाडगे बाबा असे कुठल्या तरी गाडीच्या टपावर बसून कीर्तन करायचे. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, हे भजन असायचं त्यांचं. तर त्यांना येऊन सांगितलं कानामध्ये, अहो बाबा तुमचा मुलगा देवाघरी गेलाय, तुम्हाला निघावं लागेल. बाबा कीर्तनात आहेत. बाबांनी त्यांना निरोप दिला, किती मेले कोट्यानु कोटी, पण काय रडू एकासाठी. म्हणजे काय आलं तुम्हाला? या ठिकाणी परमार्थ ज्यावेळेस भगवंताची नाळ जुळते ना, बाकीचे सगळे नळ बंद करायचे असते. ते जर नळ चालू असले तर हे नळाचं पाणी आपल्याला घेता येतं. त्याच्यामुळे ज्याच्या मनाचा भाग आहे हा, तिथे आपण डोकं लावतच नाही. आपल्याला जे पटतं तेच आपण करतो. आणि मला तर हेच पटतं की भगवंताची नाळ जुळली ना, देह जाओ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, मधी थांबायचं नाही. महाराज, वारीमध्ये गरीब आणि श्रीमंत एकाच पंक्तीत जेवतात, एकत्रच चालतात. हा समतेचा संदेश आजच्या जातपात आणि भेदाभेद करणाऱ्या समाजानं कसा स्वीकारावा? हा प्रश्न खूप चांगला आहे तुमचा. मला
उत्तर द्यायला आवडेल. देवाच्या दारामध्ये वारकरी संप्रदाय जे स्वीकारतो हं. ते जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीने जर स्वीकारलं, भले बरोबर. तुम्ही माळ स्वीकारू नका, देव स्वीकारू नका, फक्त ते जसं आपण संविधान स्वीकारतो, हं. प्रत्येक भारतीय नागरिक संविधान स्वीकारतो, तसं भारतीय संविधान स्वीकारतोय ना, मग तसं वारकरी संप्रदायातली तुम्ही ही गोष्ट स्वीकारा की उच्च नीच काही नेने भगवंता तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. तुमचा भाव आणि भक्ती पाहूनच देव विनम्र, म्हणजे देव तुमच्या समोर येतो. बरोबर. कळलं? तुम्ही किती श्रीमंत आहात, तुम्ही किती नारळ देवाला चढवले, किती फोडले, याच्यावरती देव कधी पावत नाही. देवाकडे येणारा हा कुठल्या ब्राह्मणातला ब्राह्मण आहे की शूद्रातला शूद्र आहे, हे कधी देवाने पाहिलं नाही. देव जितका चांगला माझ्या ज्ञानोबरायांसाठी होता, देव तितकाच चांगला माझ्या चोखोबरायांसाठी होता. बरोबर. देवाने कधी भक्तिभाव म्हणजे जातीपातीमध्ये भेदभाव केला नाही. तेच वारकरी संप्रदाय. आज ज्या वेळेस तुम्ही पहा वारीमध्ये चालताना 18 पगड जाती एका ताटात जेवताना दिसतील. वारकरी संप्रदायातनं समाजाने घेण्यासारखी खूप मोठी शिकवण आहे वारकरी संप्रदायात. खूप छान सर, खूप छान. मग अनेकांना वारीला जाण्याची इच्छा असते, पण ऑफिस, सुट्ट्या किंवा जबाबदाऱ्यामुळे जमत नाही. अशा लोकांनी घरात किंवा कामाच्या ठिकाणी राहून वारीचा पुण्य किंवा तो भाव कसा अनुभवावा? हो, ह्या ठिकाणी मी 2 उत्तर देईल. पहिलं उत्तर तर असं असेल की वारी ही केलीच पाहिजे हं. आणि वारीशिवाय पर्याय नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अशी आहे की वारी केली पाहिजे, पर्याय नाही. माणूस चालतोय, एक तिथे चालतोय पांडुरंगाच्या भेटीला, अनेक इथे चालतोय संसारामध्ये. दोन्हीकडे चालणं आहेच, फक्त प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा आहे या ठिकाणी. ह्यांचा विठ्ठल तिथे पंढरपुरात आहे, म्हणजे आमचा, यांचा म्हणजे बरोबर. मी एक मध्ये उभा राहून हा, हा. बोलतोय. आज समाजही माझा आणि हा परमार्थही माझा आहे. बरोबर. पण समाजाचा विठ्ठल कुठेतरी त्याच्या घराचं सुख आहे, घराचा संसार आहे, त्याचे EMI आहे, त्याच्या बऱ्याचशा गोष्टी आहेत. बहिणीचं लग्न आहे, कोणाच्या मुलीचं लग्न आहे, किंवा कोणाच्या मुलीचं लग्न झालंय, खूप कर्ज अंगावर आहे, किंवा अनेक कारण आहेत. एखाद्याचा म्हणजे दुसऱ्या हो. बाजूने म्हणायचं एखाद्याचा मुलगा गुन्हेगारीत आहे, त्याला सोडवण्यासाठी सुद्धा बापाने खूप खर्च केलेला असतो. तर ते वॉचमनची ड्युटी करतील रात्री दिवसा कुठेतरी काम, म्हणजे हे प्रत्येकाच्या अंगी लागलेले. पण माझे जगद्गुरु तुकोबार आहे हे काम करणारे जे आहेत ना, त्यांच्यासाठी सांगतात की वारीला जाण्याची इच्छा आहे ना तुमची, हो. इच्छा असणं सुद्धा वारी झाल्यासारखंच आहे. पहिली गोष्ट मुळात इच्छा असणं हे महत्वाचं आहे. इच्छा असणं म्हणजे तुमची वारी सफल आहे. सावतोबांना कधी वाटलं नाही का वारी करावी म्हणून? संत सावतामाळी आपण म्हणतो, संत यादीमध्ये वाटलं नाही, पण नाही हो. त्यांच्या कामातून त्यांना वेळच नाही भेटायचा वारीला जायला. प्रत्येक अभंग आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजीमध्येच त्यांनी विठ्ठल पाहिला. तुम्हाला सांगू, अख्खा महाराष्ट्र विठ्ठलाच्या भेटीला जातो बरोबर. पंढरपुरात, आणि विठ्ठल पंढरपूर सोडून सावतोबाच्या भेटीला येतो आषाढीमध्ये. का? तर तो त्याचं काम करतोय, त्याच्या कामात मला पाहतोय ना, तर माझ्यासाठी पहिला तो आहे. म्हणून माझ्या सावतोबासाठी विठ्ठल स्वतः आले. सावताने केला मळा आणि विठ्ठल देखी येला डोळा. त्यामुळे तुम्ही कामात आहात, तुम्ही जिथे काम करताय त्या कामामध्ये तुम्ही तुमच्या कामाशी प्रामाणिक राहणे ही सुद्धा तुमची एक प्रकारची प्रामाणिक वारी आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुम्ही काम करताय, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम. तुम्हाला नाही जमत आहे ना, किमान मुखाने राम राम म्हणा. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. याने काय होईल? जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. जे तुमच्या आयुष्यात भविष्यात दुःख आहे त्याचं रूपांतर सुखात होईल. फक्त तुम्ही नामस्मरणात राहा. ज्याला शक्य होतं ते कसेही पांडुरंगापर्यंत पोहोचतात. ज्याला शक्य होत नाही त्यांची इच्छा का होईना पांडुरंगापर्यंत पोहोचतेच पोहोचते. एक भाविक म्हणून असा एक प्रश्न मला निर्माण होतो की चंद्रभागा नदी, चंद्रभागा. तिचं महत्व खूप खूप मोठं आहे. तर त्या विषयावरती तुम्ही काय सांगाल? हा, त्या विषयावर माझ्या ज्ञानाने मी एकच गोष्ट सांगेल. आपण प्रत्येक नद्यांचे उगम कुठून आहेत, प्रत्येक नद्या कुठे उगवल्यात आणि कुठे जाणार आहेत, कुठल्या राज्यातून गेल्यात, कुठल्या तालुक्यातून गेल्यात, प्रत्येकाला माहित आहे. पण माझ्या चंद्रभागेबद्दल जर बोलायचं झालं तर मी एकच सांगेल, म्हणजे कुठल्या नदीला या ठिकाणी अवहेलना मी तिची करत नाहीये. बरोबर. भारतातील प्रत्येक नदी ही माते समान आपण समजलेली आहे त्यांना.
पण एक अभिमानाने म्हणतो ना की ठीक आहे, माझी मावशी दिसायलाही सुंदर असेल किंवा आमच्या बाजूवाल्या काकी खूप धनवानही असतील, त्यांच्या घरात खूप अलंकार असेल, माझी आई कशी असू द्या, माझ्यासाठी तीच मोठी आहे ना. बरोबर. की जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. बस इतकंच मी सांगतो. खूप छान, खूप छान सर. आता संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातून आजच्या प्रशासनाने किंवा मॅनेजमेंट चे कोणते धडे घेतले पाहिजे? आजच्या प्रशासनाला एखादी गोष्ट राबवायची असेल तर सर्वप्रथम त्या प्रशासनाला ट्रेनिंग घ्यावी लागते स्वतःला. हो. आणि त्यानंतर ते समाजामध्ये रुजू करावं लागतं. बरोबर. आमच्या वारीकडे जर तुम्ही पाहिलं, प्रशासनाने जर वारीकडनं काही शिकायचं असेल तर आमच्या वारीकडनं एक पहा, जिथे समानता आहे, कोणाला मोठं ना कोणाला लहान काही समजलं जात नाही. दुसरी गोष्ट, चांगल्या कामाकरता कोणालाच आमंत्रण दिलं जात नाही. तुम्ही वारीला या म्हणून तुमच्या घरामध्ये विठ्ठलपंत कधी विठ्ठलाच्या पंढरपुरातून कधी लेटर आलेलं नाही. बरोबर. तुम्ही स्वतः जे भेटीला निघता ती आर्तता मनात कशी निर्माण होते याचा विचार प्रशासनाने केला पाहिजे. की जर आम्ही प्रशासन चालवतोय तर समाजाच्या मनामध्ये आमच्याबद्दल चांगली आर्तता कशी निर्माण व्हावी पाहिजे, त्यासाठी आपण कसं प्रशासन राबवलं पाहिजे हे वारीतून प्रशासनाने शिकण्यासाठी. खूप छान सर. आता आपण पुढे बोलूया रॅपिड फायर राऊंड मध्ये. सर, एका वर्ड मध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे किंवा एका छोट्याशा सेंटेन्स मध्ये. हो. एक आवडता अभंग. गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. तुमचा सर्वात आवडता सण आषाढी एकादशी की कार्तिकी? मुळात हे दोन्ही वेगळे नाहीत. आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुजब पांडुरंग. दोन्ही आम्हाला सारखेच. दसरा दिवाळी असल्यासारखं. अच्छा. कीर्तना व्यतिरिक्त आवडणारी गोष्ट, वाचन, प्रवास की सामाजिक कार्य? यामध्ये प्रवास तर मला आवडतो, पण श्रवण यापेक्षा मी जास्त समजतो. त्यात श्रवण हा शब्द नाही. श्रवण म्हणजे ऐकणे. ऐकणे. तर महाराष्ट्रातील तुमचे सर्वात आवडते आध्यात्मिक ठिकाण? महाराष्ट्रातलं माझं सगळ्यात आवडतं आध्यात्मिक ठिकाण तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, आणि गावाचं नाव आहे बोरी, जिथे माझे सद्गुरू राहतात. त्यांचं घर माझ्यासाठी अध्यात्माचं सगळ्यात मोठं ठिकाण. सकाळची वेळ आवडते की संध्याकाळची? 24 तास. 24 तास. पहिल्या कीर्तनाला भीती वाटली होती का तुम्हाला? हो. कीर्तन दरम्यान आलेला सर्वात लक्षात राहणारा प्रसंग एका शब्दात? उदगीर या ठिकाणी एक कीर्तन केलं होतं. त्या कीर्तनामध्ये तुमच्यासारखाच एखादा तरुण उठून माझ्यावरती त्यांनी आक्षेप केला होता. म्हणजे माझ्याकडे नाही केला, मी घेतलेल्या विषयावरती आक्षेप केला होता. तर आता तो विषय मी कधीतरी आपण पुन्हा बोलू ना तेव्हा सविस्तर मांडेल. तर त्या विषयाला त्याचा आक्षेप होता, कारण त्याने वाचलेलं पुस्तक ते त्याचं ज्ञान आणि मी वाचलेलं पुस्तक हे माझं ज्ञान. तर मी त्याला सांगितलं की जे 400 वर्षापूर्वी लिहिलंय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा का 4 दिवसापूर्वी लिहिलंय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा? अनुभव मोठा कुठला आहे तो बघ. तर त्यानंतर त्याने माझ्या सांगण्यानुसार अभ्यास चालू केला. त्याच्या मनातलं जो काही भ्रम आहे तो निघून गेला. माऊली म्हणतात, खळांची व्यंकटी सांडू. खळ एकदा निघून गेला ना तर माणूस चांगलाच आहे. बरोबर. चालताना विचार सुचतात की शांत बसल्यावर? चालताना. जुनी कीर्तन शैली की आजची आधुनिक सादरीकरण पद्धत? दोघांचं संमिश्रण. आजचा तरुण पिढीचं वर्णन करणारा एक शब्द? तरुणांची पिढी सध्या पाश्चात्य संस्कृतीकडे. सोशल मीडिया वरदान की शाप? सोशल मीडिया म्हणजे मी जितक्या दृष्टीने पाहतोय तितका तर मला शापच दिसतोय. तुमच्या मते मस्त जगणं म्हणजे नक्की काय? मस्त जगणं यालाच म्हणू की माझ्या कष्टाने किंवा माझ्या कर्माने माझ्या आई वडिलांच्या गालावरती हसू आहे ना, इथं मस्त जगणं म्हणतात. खूप छान. विक्रांत महाराज शिंदे यांना एका शब्दात सांगायचं असेल तर? भविष्यात खूप चांगलं होईल ही संकल्पना डोळ्यापुढे ठेवा आणि चालत राहा. रॅपिड फायर मध्ये खूप चांगले पद्धतीने महाराजांनी उत्तर दिलंय आपल्याला. एक शेवटचा असा प्रश्न आहे सर, जीवन अमूल्य आहे, अगदी मस्त जगा, हा तुमचा संदेश आहे.
येत्या 5 ते 10 वर्षात तुम्हाला महाराष्ट्रातील तरुणांमध्ये काय बदल घडवून आणायचा आहे? येत्या 5 ते 7 वर्षात मी काय बदल घडवून आणेल? मुळात मी एक कीर्तनकार. हं. मला ऐकणारा समाज हा जवळ-जवळ 35च्या वरचा, 35 बरोबर. वर्षाच्या वरचा आणि काही 20%च समाज पकडला तर म्हणजे 80% तेवढा जातो, 20% तरुण आहेत. पण जे तरुण मला ऐकतायत मी त्यांना एकच सांगेन, की महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हं. ही तुमच्या डोळ्यासमोरून कधी लांब जाऊ देऊ नका. या महाराष्ट्रासाठी शूर, वीर जे जन्माला आले, हं. मी महाराष्ट्र मर्यादित सांगतो. भारत देश तर आपला अखंड हिंदुस्थान. हो. या महाराष्ट्राचं भाग्य इतकं मोठं आहे की एकाही भगवंताने इथं जन्म घेतला नाही, पण सगळ्या भगवंताला या भूमीवर आणणारे संत या महाराष्ट्रामध्ये जन्माला आले. ही आपल्या महाराष्ट्राची खूप मोठी गाथा आहे. बरोबर. आणि या महाराष्ट्राला पहिलं स्वराज्य देणारे छत्रपती शिवाजी महाराज आज आपल्याला भेटलेत. मी कीर्तनात सांगतो, महाराष्ट्राची माती लाल आहे. एकाने विचारलं का लाल आहे? बाबा ती एवढ्यासाठीच लाल आहे की या मातीसाठी शूर, संत आणि वीर यांनी आपलं बलिदान दिले. रक्तरंजित इतिहास माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे स्वराज्यासाठी. त्यामुळे माझ्या मातीचा रंग सुद्धा लाल आहे. बस त्या लाल मातीकडे पहा आणि आपलं पुढचं जीवन कसं चालायचं ह्याचा मनातून विचार. मग आता आषाढी एकादशी नुकतंच आहे, तर त्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? जसं मी मगाशी सांगितलं की प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहे. ज्याला त्याला जेव्हा तेव्हा कधी ना कधी म्हणतो ना एक ठेच लागतेच. हो. तिथे करंट येतोच एक कळणार. बस तो कळाल्यानंतर त्याच्यापासून कधी लांब जाऊ नका. ज्यानं खऱ्याच हात म्हणजे आपण म्हणतो ना बाप कसा असतो, मुलीला जन्म दिल्यानंतर मुलीचा बोट पकडून बाप जसा चालायला शिकवतो ना, जे प्रेम ते लहान बोट पकडण्यात असतं ना, तेच प्रेम तिचं लग्नानंतर तिला सासरी पाठवताना बोट पकडतो ना, तर तेच त्या प्रेमामध्ये कधी कमी जास्तपणा बापाच्या होत नाही. भगवंत तुम्हाला असाच सांभाळतो. तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचं जीवन चालू ठेवा, जीवनक्रम चालू ठेवा. भगवंत तुम्हाला सांभाळल्याशिवाय राहणार नाही. नास्तिक राहण्यापेक्षा कंचित का होईना पण आस्तिक राहिलेलं चांगलं आहे. खूप छान, खूप छान. खरंच महाराज, आज तुमच्याशी संवाद साधून मनाला एक वेगळी शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळाली. अध्यात्म हे फक्त पोत्या पुराणपर्यंत मर्यादित नसून ते रोजच्या जगण्यात कसं उतरवायचं हे तुम्ही अत्यंत सोपा आणि रंजक भाषेत आम्हाला समजून सांगितले. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ काढून आमच्या फ्री टॉक्स कनेक्टच्या पॉडकास्टवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांना, विशेषतः तरुणांना मोलाचं मार्गदर्शन केलं. याबद्दल आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. धन्यवाद महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि प्रेक्षकांनो, कसा वाटला तुम्हाला हा आजचा भाग? महाराजांचे कोणते विचार तुम्हाला सर्वात जास्त आवडले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत आणि कुटुंबियांसोबत नक्की शेअर करायला विसरू नका. अशाच एका थोर आणि कृतज्ञवान व्यक्ती महत्वासोबत पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत पाहत राहा फ्री टॉक्स कनेक्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र.